ती महागल्या दारीने आता आली आणि सरळ माडीवर गेली. तिथे आई घाबरी घुबरी होऊन तिचीच वाट बघत होती. ती येताच आईचा जीव भांड्यात पडला. अगं किती वेळ, दादांना 2 वेळा थांबवलंय मी वर येता येता. चल पटकन तयार हो. आई एवढं सांगोस तर खालून दादासाहेबांची हाक आज्ञा आली. लक्ष्मी, आटोपलं की नाही तुमचं? या लवकर खाली, अंजलीला घेऊन. पाहुणे मंडळी खोळंबलीत, मुहूर्ताची वेळ टळून चालली आहे. हो हो हो, आलेच. आईने त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि पटकन अंजलीला तयार केला आणि खाली हळदीच्या मांडवात येऊन आल्या. तिला प्रतापची उष्टी हळद लागली. अंजू यंत्रावत खोटं हसू घेऊन नवरी म्हणून सजून बसली होती. एक विधी पार पडत होता. तेवढ्या तिथे अंगणाच्या कोपऱ्यात तिला हालचाल जाणवली. इतक्या लग्नाच्या धामधुमीत फक्त तिलाच तिथं त्याचं अस्तित्व जाणवलं. तिने मान वर केली आणि लहानपणी तिने हौशीने लावलेल्या भरलेल्या रातराणीच्या झाडाशेजारी उभ्या असलेल्या त्याच्या नजरेला थेट नजर भिडली. तिच्या डोळ्यात केविलवाणी आर्ज होती तर त्याची नजर तितकीच थंड होती. एरवी अशा वेळी तिला हळवार कुशीत घेऊन समजावणारा तो आज तिला डोळ्यांनीच धीर देत होता. इथे सगळी विधी झाल्यावर ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि तिच्या समोर झालेल्या बायकांच्या गर्दीत तो तिच्या डोळ्याआड झाला तो कायमचाच. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्नमंडपात न्यायच्या सामानाचे, नवरीच्या साज शृंगाराचं सामान वेगळं ठेवण्याचे, त्यात तिचं सासरी पाठवायचं सामान, या साऱ्याची बांधाबांध करता करता तशी अर्धी रात्र सरलीच होती. घरच्यांसहित पाहुणे मंडळी सुद्धा कामात व्यस्त होते. सगळे खुश होते. बोलण्याचा आवाज, हास्य फवारे अंजूच्या वरच्या खोलीपर्यंत पोहोचत होते. पण खोलीत मात्र भयान शांतता होती आणि काळाकुठ्ठ दाट अंधार. पण समोर असलेल्या त्या एकमेव खिडकीतून येणारी चंद्रकिरणं अंधाराचा भेद करीत खोलीत शिरत होती. त्यामुळे जरा कुठे खोली उजळू पाहत होती. तोच अंजलीने पडदा ओढून पुन्हा खोलीत अंधार केला. तेवढ्यात जिन्यात पावलं वाजली. बांगड्या देखील किणकिणली. यावेळी कोण? आई किंवा वहिनी असेल. मी झोपले की नाही ते पाहायला आले असेल, असा विचार करत अंजली लगबगीने येऊन पलंगावर पोहोडली आणि तिने पांघरून डोक्यावर ओढून घेतलं. खोलीचं दार उघडून कोणतरी आत डोकावलं. आई, अंजलीताई झोपल्या. वहिनीचा आवाज अंजूच्या कानावर पडला. पाठोपाठ दार ढकलण्याचाही आवाज आला. तिला वाटलं वहिनी निघून गेली म्हणून तिने डोक्यावरचं पांघरून दूर सारलं. तर समोर आई आणि वहिनी दोघी तिच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत उभ्या होत्या. वहिनी बाजूला येऊन बसली आणि आई उशाशी. अंजलीनं अलगद आईच्या मांडीवर डोकं ठेवलं. वहिनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत उद्गारली, माफ करा ताई, आम्ही तुमचं प्रेम नाही मिळवून देऊ शकलो, पण प्रयत्न करत होतो ग दोघी. वहिनी, तुम्ही तुमच्या परीने सारं केलं. आता प्रयत्नाचा काळ सरला. झालं गेलं विसरून जा सारं, ती तितक्या शांततेत म्हणाली. शेवटचं रडून घे. आई केवलवाण्या नजरेनं तिच्याकडे बघत म्हणाली. नाही ग आई, रडायचं तर रडले, आता नाही रडू येत. असो, आणि म्हटलं ना मी विसरा मागचं सगळं. चला सकाळी लवकर उठायचंय आणि हसा आता, लग्न आहे उद्या माझं. हे सांगताना तिची नजर निर्विकार होती आणि आवाज खोल गेला होता. आता यावर बोलणार तरी काय? त्या दोघींनी मूठ तेथून उठून गेल्या. एकदाचं धूमधडकात लग्न झालं. सूर्यास्ताला चालला होता. लग्न समारंभ आटपून सगळ्यांचा निरोप घेऊन आज वऱ्हाडी मंडळी प्रतापच्या गावी त्याच्या घरी राहणार होती आणि काही दिवसांनी मग प्रताप आणि अंजली पुण्याला निघणार होते. मग या गावाशी माणसांशी संबंध संपला, तोही कदाचित कायमचाच. जाता जाता सगळे काही बाई सांगत होते. आई पोरीला सांभाळा म्हणत रडत होती. वहिनी जप जीवाला म्हणत होती. दादाला या दोघींना आवरता आवरता पुरेवाट झाली होती आणि दादासाहेब ते दूर उभे राहून आसवं टिपत होते. पण गाडी वळसा घेईपर्यंत तिची नजर मात्र त्या वडामागे उभ्या असलेल्या त्याच्यावर खेळली होती. गाडी वळण घेऊन मुख्य रस्त्याला लागली आणि गाडी तिच्या नणंदची थट्टा मस्करी सुरू झाली. तीही त्याला वरवर प्रतिसाद देत होती, पण मन मात्र अलगद त्याच्या ओंजळी ठेवून आली होती. नुसत्या शरीराने ती त्यांच्यात वावरत होती. शेवटी सगळे विधी व्यवस्थित पार पडले आणि प्रतापबरोबर ती पुण्याला आली. आठवडाभर सगळं लावत सेट करत वेळ गेला. हळूहळू स्थिर स्थावर झालं. अशीच एका रात्री ती बेडरूममध्ये आली.
प्रताप शांत झोपला होता. खिडकीतून चंद्र प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता. निरागस भाव त्याच्या तोंडावर पसरला होता. तिने क्षणभर त्याला निहाळलं आणि ती रूमला लागून असलेल्या बाल्कनीमध्ये उभी राहिली. खाली रस्त्यावर गाड्यांची ये-जा सुरू होती. रस्ता लागतचे दिवे चकाकत होते. मंद वाऱ्याच्या झुळकेने पडदे हलत होते. दूर दूरपर्यंत पुणे शहर लकाकत होती. पण तिच्यापुढे मात्र तरळत होता भूतकाळ, अगदी काल परवा घडून गेल्यासारखा. अंजली दादासाहेब पाटील घराची एकुलती एक लेक, लक्ष्मीबाई आणि दादासाहेबांचं धाकलं कन्यारत्न, मोठे चिरंजीव रितेशराव आणि त्यांच्या सौभाग्यवती रुक्मिणी, असं सुखवस्तू कुटुंब. पाटलांचा मोठा व्यवसाय होता. त्याच्या हिशोबाचे कामकाज पाहणारे अंकुश चौधरी कारखान्यात आणि घरी ही येणे जाणे असायचे. तसे त्यांचे घरही दादासाहेबांच्या वाड्याच्या मागच्या बाजूला होते. त्यांचे एकुलते एक लेक ऋषिकेश आणि अंजली एकाच वयाचे, सोबतच लहानाचे मोठे झाले. लहानपणी हातात हात गुंफून गावावर फिरायचे, नदीकाठी भातुकली मांडायचे, राजा राणी बनवून खरी नवरा बायको असल्यासारखे वागायचे एकमेकांशी. अंजली ऋषीला खोटं खोटं जेवण करून वाढायची. ऋषी कामाला शेतात जायचा, ती शेतात शिदोरी घेऊन जायची. दोघे आंब्याच्या झाडाखाली एकमेकांना घास भरवायचे आणि खेळून झाल्यावर नदीच्या काठावर पाण्यात पाय टाकून दोघे झाडांच्या सावलीत बसायचे आणि ऋषी त्याची बासरी वाजवायचा आणि अंजली मुग्ध होऊन जायचे. कधी कधी दोघांच्या कट्टी फू व्हायची. मग ऋषी बिस्किट चॉकलेट देऊन तिला मनवायचा आणि ती खुदकून हसायची आणि दोघांची पुन्हा गट्टी व्हायची. त्यांची जोडकोळी पाहून गावातली माणसं त्यांना राधाकृष्ण म्हणायची. पुढे बालपण सरलं. शालेय शिक्षण झाल्यावर दादासाहेबांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी अंजलीला आत्याकडे मुंबईला पाठवून दिलं. ऋषी गावातच राहिला. तो तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला जायला लागला. काही काळापुरता दोघांच्या दुरावा आला. जातेवेळी ऋषीने दिलेलं मोरपंख जपत त्यांच्या आठवणीत ती दिवस ढकलत होती आणि तो तिच्या आठवणीत संध्याकाळी नदीकाठी बासरी वाजवायचा. ते सूर ऐकून ऐकणाऱ्याला अगदी गलबलून यायचं. 3 वर्षाचा काळ लोटला. दोघे ग्रॅज्युएट झाले. हळूहळू ऋषिकेश वडिलांना कामकाजात मदत करू लागला. रविवारचा दिवस होता. आज अंजली गावाकडे परतणार होती कायमची. आज ऋषिकेशचा आनंद गगनात मावत नव्हता. दुपारच्या वेळी अंजली आली. दुपारी आईच्या हातचे गरमागरम 2 घास पोटात गेले आणि ती विसावली. संध्याकाळी ती स्वयंपाकघरात आली. आई ओट्यापाशी काहीतरी करत होती. आई ग, ऋषिकेश कुठे असतो ग? भेटेन म्हणते त्याला. ती पाठवून आईच्या गळ्यात हात घालत म्हणाली. ऋषी ना, तू झोपली होतीस तेव्हा येऊन गेला. आलीस का म्हणून विचारत होता. आता ऊन कल्लं म्हणजे तो असेल त्याच्या नेहमीच्या ठिकाणी, त्याच्या प्रियसी सोबत नदीकाठी. प्रियसी? तो शब्द ऐकताच अंजलीचा चेहरा खरकन उतरला. अगं, प्रियसी म्हणजे त्याची ती जिवलग बासरी, आई हसत म्हणाली आणि तिने निश्वास सोडला आणि येते ग म्हणत बाहेर पडली. फिरकी घेताना लेकीच्या मनातलं तिला न उमगलेलं गुपित आईच्या नजरेने अचूक टिपलं होतं. त्याच्यासाठी आणलेल्या स्वेटर आणि शर्टची पिशवी घेऊन ती बाहेर पडली आणि नदीच्या दिशेने चालू लागली. आता नदी नजरेच्या टप्प्यात आली होती. तो नदीच्या पाण्यात पाय घालून बसला होता आणि बासरी वाजवत होता. तिचे सूर तिच्यापर्यंत पोहोचत होते आणि ती अनामिक ओढीने त्याच्याकडे ओढली जात होती. ती झपझप पावले टाकत त्याच्या दिशेने निघाली. तितक्यात तिला ठेस लागली आणि हातातली पिशवी खाली पडली. ती उचलून पुन्हा ती त्याच्या दिशेने वळणार तोच तिने पाहिलं. तो तिथे नव्हता. ती धावत तिथे पोचली. तिने त्याला सगळीकडे शोधलं पण तो कुठेच दिसला नाही. अरे, आताच तर इथे होता, कुठे गेला? ती स्वतःशीच पुटपुटली. तोच पाठवून त्याला त्याचे डोळे धरले त्याने. त्याचा हात सोडवत ती लटक्याने त्याला मारत रागवली. हे काही वागणं झालं का? एकतर इतक्या दिवसांनी भेटतोय आणि अशी मस्करी करतात का कोणी? असं म्हणत ती आंब्याच्या सावली जाऊन बसली. अरे, अशी रागवतेस काय? गंमत केली मी. आणि मी गेलो नसतो तर हे कसं आणलं असतं तुझ्यासाठी? असं म्हणत त्याने गुलाबाचे फूल तिच्या पुढे धरलं. अय्या गुलाब, तुला अजूनही आठवतं? मला हे लाल कलरचे गुलाब आवडते ते. असं म्हणत तिने ओंजळीत धरून त्याचा वास घेतला. तिचा रुसवा क्षणात मावळला. तिने खास त्याच्यासाठी आणलेला स्वेटर आणि शर्ट त्याच्या पुढे धरला. त्याने तो बाहेर काढून
पाहिला आणि तो खूप खुश झाला. त्याच्या राधेचा येवला देह आता रेखीव बांधा झाला होता. केस रेशमी, लांब सडक वेणी जमिनीवर पडली होती. गोरा वर्ण खुलला होता, त्यात गालावरची खळी खोल पडू लागली होती. तिचा श्यामसुद्धा रांगडाकडे झाला होता. लहानपणीचे कोवळे हात तिला संकटापासून वाचवण्या इतके समर्थ झाले होते. त्यांनी 3 वर्षाच्या राहिलेल्या मनसोक्त गप्पा मारल्या आणि 2 तासांनी आपापल्या घरी परतले. काही महिन्यांनी तिच्या दादाचं लग्न ठरलं. सगळीकडे आनंद वातावरण होतं. लग्न सराईत सगळे सामील झाले. तो सुद्धा घरचं कार्य असल्यासारखा राबला. पाहुण्यांनी घर गजबजलं आणि लग्न व्यवस्थित पार पडलं. वहिनी घरात आल्याने तिला खुश ठेवण्याची जबाबदारी दादाने अंजलीला दिली आणि अंजलीनेही ती आनंदाने स्वीकारली. तिची वहिनी जवळपास तिच्याच वयाची असल्याने त्यांचं लगेच सूत जुळलं आणि दोघे एकमेकींच्या जीवलग झाल्या. इतक्या की एकमेकींशिवाय त्यांचं पानसुद्धा हलत नव्हतं. काही काळ लोटला. ऋषिकेश आणि अंजलीचं नातंही खेळीमेळीने घट्ट होत होतं आणि एक दिवस ऋषिकेशने अंजलीजवळ आपल्या प्रेमाची कबुली दिली. तिनेही लगेच होकार दिला. अंजलीने घरी आई आणि वहिनीला याची कल्पना दिली. त्या दोघींना ऋषिकेश पसंत होता. वहिनीने दादाला सांगितलं. त्यालाही बहिणीची निवड आवडली. पण प्रश्न होता दादासाहेबांचा. ते काय म्हणतील? होतील का तयार? पण ते सगळं भविष्याच्या गर्भात दडलं होतं. एक दिवस अशीच ऋषिकेशच्या खांद्यावर डोकं ठेवून नदीकाठी बसलेली असताना दादासाहेबांनी तिला पाहिली आणि त्यांच्या रागाचा पारा चढला. कधी साधं नख सुद्धा न ओरबडलेल्या त्या फुलासारख्या आपल्या लेकीला त्या दिवशी त्यांनी चक्क बेल्टने फडकावून काढलं. शेवटी तिच्या भावाने तिला दादासाहेबांच्या तावडीतून काढून घेतलं आणि वहिनी तिला घेऊन तिच्या रूममध्ये गेली. आई आणि दादाने बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांना खूप समजावलं, पण ते तयार झाले नाहीत. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या मुलाशी आपल्या मुलीचं लग्न करणं त्यांना पसंत नव्हतं. आपली प्रतिष्ठा त्यांना प्राणापलीकडेही प्रिय होती. दुसऱ्या दिवशीपासून सगळं वातावरण बदललं. दादासाहेबांनी अंजलीला खोलीत कोंडलं. वहिनी आणि आई जायच्या तिला जेवण द्यायला. तिच्या सुकुमार देहावरच्या जखमा अजून भरल्या नव्हत्या. ऋषिकेशलाही एव्हाना सगळं कळलं होतं. त्याच्या घरी सुद्धा त्यांच्या नात्याबद्दल माहिती होतं. म्हणून झाल्या प्रकरणाने सारे हळहळत होते. ऋषिकेशच्या वडिलांनी दादासाहेबांचे पाय धरले आणि जुना जाणता विश्वासू माणूस म्हणून त्यांची नोकरी वाचली. आठवडा सरला. घरात तणाव कायम होता. ऋषिकेश येऊन काम करून जात होता. वहिनी कधीतरी संधी साधून 5-2 मिनिट त्या दोघांना भेटवत होती. एक दिवस दादासाहेब पुण्याला गेले होते. संधी पाहून वहिनी आणि आईने अंजलीला खोलीतून बाहेर काढलं. ऋषिकेशला निरोप धाडला. दोघे भेटले नदीकाठी. तिच्या हातात बॅग आणि त्याच्या हातात गुलाबाचं रोप. ते पाहून ती अगदी चक्रावली. ऋषिकेश, काय हे? घरी दादासाहेब नाहीत. चल जाऊ इथून दूर, जिथे कोणीही आपल्या प्रेमाच्या आड येणार नाही. तू नेशील तिथे येईल मी. चल, ती कळकुळून म्हणाली. हातातलं गुलाबाचं रोप खाली ठेवत तो तिच्या जवळ आला. खाली झुकलेला तिचा चेहरा अलगद हनवटीला धरून वर उचलला आणि म्हणाला, आता बास. आपली वाहतुकली इथेच पुरे. आपला प्रवास इथपर्यंतच होता. बघ प्रिये, समजून घे. आपल्या माणसापासून दूर त्यांच्या आशीर्वादाविना आपला संसार सुखाचा होणार आहे का? तुझ्या आणि माझ्या घरच्यांची जपलेली प्रतिष्ठा धुळीस मिळेल. त्यात दादासाहेबांना एक अटॅक येऊन गेलाय. हा धक्का ते सहन करू शकणार नाही. ते आणि मानी आहेत. ते नाही स्वीकारणार आपलं नातं. विसर मला आणि दादासाहेब सांगतील त्या मुलाशी लग्न करून सुखी हो. हे बोलताना त्याला अनंत यातना होत होत्या. माझी एक शेवटची मागणी ऐकशील? तुला फूल खूप आवडतात म्हणून हे रोप मी आणलं होतं. चल सोबत लावू आणि आपल्या गोड प्रेमाच्या प्रवासाचा सुगंधी शेवट करू. असं म्हणत तिच्या हातून आणि भरल्या डोळ्यांनी दोघांनी गुलाबाचे रोप लावले आणि दोघे एकत्र घराच्या दिशेने वळले. तिला वडाजवळ सोडला आणि तो मागच्या बाजूने घरी गेला. दादासाहेब पुण्याहून परतले. ते अंजलीचं लग्न ठरवून तिच्या मामाच्या मित्राचा मुलगा प्रताप देशमुख, उंच देखणा मुलगा, भरीव देह यष्टी असलेला, हसरा प्रसन्न चेहरा, कुणाच्याही सहज पसंतीस पडावा असा. ती तिथे कॉलेजला असताना तो आणि त्याचे बाबा घरी आलेले.
तेव्हा जुजबी ओळख झाली होती आणि तेव्हाच ती त्यांच्या मनात भरली होती. आज त्यांची भेट घेऊन रीतसर बोलणी केली होती. घरात येऊन सगळ्यांना याबाबत सांगितलं. थोडक्यात तंबी दिली. महिनाभरात दारी मांडव सजला आणि हा म्हणता हळदीचा दिवस उजाडला. सकाळी चुडा भरण्याचा कार्यक्रम झाला आणि अंजलीवर आपल्या खोलीत गेली. तिथे कितीतरी वेळ खिडकी बाहेर बघत बसली होती. नदीचं पात्र दूर नजरेच्या टप्प्यात येत होतं. तिथल्या हिरवाई कधीतरी तिने मांडलेली भातुकली तिच्या करपलेल्या प्रेमाच्या आठवणी तिला अस्वस्थ करीत होत्या. ते विचारत असताना आई तिथं आली. लेकीची अवस्था पाहत नव्हती, पण तिचा सुद्धा नाईलाज होता. लेकीसाठी अक्षरशः दादासाहेबांचे पाय धरले होते तिने, पण ते काही बदले नाहीत. आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती परत जायला वळणार तोच अंजलीनं तिला हाक मारली. आई ग, काही हवे का बाळा? आईनं विचारलं. मला भेटायचे त्याला शेवटचं. ती म्हणाली. काय? पण आता ते कसं शक्य आहे? इतकी मंडळी आहेत घरात आणि त्यांना कळलं तर उभं चिरतील तुला आणि मला. नको बाळा. आई, एक शेवटची भेट. गेल्या पावली परतेन. हात जोडते, जाऊ दे मला. ती कळवळून म्हणाली. तिची तगमग पाहावे ना म्हणून शेवटी आईने परवानगी दिली. हळदीचा संध्याकाळी 7चा मुहूर्त होता. ती पात्रा मागच्या बाजूने बाहेर पडली. वहिनीने कोणाकडून तरी ऋषिकेशला आधीच निरोप पोहोचवला होता. तो नेहमीसारखा तिच्या आधीच पोहोचला होता. ऋषी, ही शेवटची संधी आहे रे. चल मला घेऊन चल. सगळं सोडून आले फक्त तुझ्यासाठी. ती जीवाच्या आकांताने सांगत होती त्याला. नाही, आजही माझं तेच म्हणणं आहे. आपल्या माणसांना दुखून सुखी नाही व्हायचं आपण. आणि आता तर समाजवाण्याची वेळ सुद्धा टळून गेली. तुझ्या हातावर दुसऱ्या कोणाची तरी मेहंदी रंगली. त्यांच्या नावाच्या बांगड्या किणकिणायत आहेत. आज उष्टी हळद लागेल आणि उद्या त्याच्या नावाचं डोरलं गळ्यात पडेल. कपाळावर कुंकू तो लावेल आणि 7 जन्म सोबत राहीन असं वचन द्यायचंय. सप्तपदी चालून तनानेच नाही तर मनानेही तुला त्याचं व्हायचंय अंजू. आपली साथ आज इथं संपली. तुझ्या हृदयातला ऋषी इथेच ठेवून जा. विसर मला, सुखी हो. तो तिला डोळ्यात डोळे घालून सांगत होता. यावर ती काय बोलणार होती? एकदा शेवटची त्याच्या मिठीत विसावून ती निघाली नव्या आयुष्याची सुरुवात करायला. त्याने एकदा शेवटचं तिला वडाकडे सोडलं आणि नेहमी वळून पुन्हा भेटू म्हणणारा तो आज मागे न बघता निघून गेला. काय ग, अजून जागी? बरं वाटत नाही का? मागे उभं राहून प्रताप तिला विचारत होता. त्याच्या आवाजाने ती भानावर आली. नाही हो, ठीक आहे मी. झोप येत नव्हती म्हणून इथे आले उठून. असं आहे तर आमच्या राणी सरकारना झोप येत नाहीये. मग आम्ही काय करू सांगा? गीत गाऊ की वारा घालो? काय सेवा करू? आज्ञा करावी राणी सरकार, तो म्हणाला. तेव्हा ती त्याच्या समाधासाठी खळखळून हसली आणि त्याची कळी खुलली. प्रताप बाहेरून एकदम कणखर होता. व्यवहार दक्ष होता. तितकाच मनाने सौम्य आणि निरागस होता. त्याने क्षणात तिला जिंकलं होतं आणि तीही पूर्वायुष्य मनाच्या कुंपीत बंद करून त्याच्या सुखादुःखात सामील झाली. कधी कधी तिला वाटे की त्याला सारा भूतकाळ सांगून टाकावा. मग आपल्या भूतकाळचं सावट त्याच्या सुखी आनंदी जीवनावर नको असं वाटून ती तो विचार दूर सारायची. काळ सरला. कालांतराने त्यांच्या संसार वेलीवर 2 गोड फुलं उमलली. मुलीच्या वेळी पहिल्या बाळणपणासाठी माहेरी गेली तेव्हा समजलं तिच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ऋषिकेशने तो गाव सोडला होता आणि तो कुठे गेला कुणालाही ठाऊक नव्हतं. त्याचे बाबा अजूनही त्यांच्या घरीच काम करीत होते. आई बिचारी त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसले होते. पुन्हा तिच्या जीवनात खळबळ उडाली. कुठे गेला असेल? त्याने जीवाचं काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना? एक ना 1000 प्रश्न तिच्या मनात उमटले, पण ते पुसून टाकण्यापलीकडे ती काय करू शकत होती? तिच्या मुलीचा जन्म झाला. त्यानंतर 3 महिने राहून ती पुण्याला परतली. मुलाच्या वेळी तर सासूबाई पुण्याला येऊन राहिल्या. त्यानंतर मुलांसोबत कधीतरी सुट्टी तिथे जाण्याचा योग असे, पण मुलं मोठी झाल्यावर प्रताप त्यांना सोडून यायचा. त्यानंतर तिचं तिथं जाणं जवळजवळ बंद झालं. नवऱ्याचं ऑफिस, मुलांची शाळा, कॉलेज या सगळ्या संसाराच्या व्यापात ती पुरती गुरफटली. संसाराचा गाडा हाकता हाकता कधी 25 वर्ष सरले कळलंच नाही.
तारुण्य सरलं, केसात वृद्धत्वाच्या चंदेरी खुणा उमटू लागला. चेहऱ्यावर 4-2 चुकार सुरकुत्याही दिसू लागल्या. 2 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं आणि आठवड्याभरापूर्वी मुलाचे सुद्धा 2चे 4 हात केले. सगळ्या विधी आटपून मुलगा आणि सून सकाळीच हनीमूनला गेले. घरात प्रताप आणि अंजली दोघेच होते. दुपारचं जेवण आटपून प्रताप रूममध्ये वर्तमानपत्र वाचत होता. अंजली स्वयंपाकघरातलं काम आटपून आली. अहो ऐका ना, मला बोलायचंय तुमच्याशी, ती धीर गोळा करत म्हणाली. हो बोल ना, पेपर बाजूला टाकत म्हणाला. आधी वचन द्या, मी जे काही सांगेल ते शांतपणे ऐकून घ्याल आणि माझी साथ नाही सोडणार, प्लीज. ती घाबरून म्हणाली. असं काय सांगणार आहेस? नाही सोडणार तुझी साथ, वचन देतो. तिचा हात हातात घेत तो म्हणाला. तिला थोडासा धीर आला आणि तिने सारा वृत्तांत त्याला कथन केला. त्याने थंडपणे सारं ऐकून घेतलं. काही क्षण तिथे शांतता पसरली. तिच्या गालावरून अश्रू खाली ओघळणार तोच त्याने हाताने अलगद तो टिपला आणि मंद हसत म्हणाला. हे बघ अंजली, ज्या क्षणी माझ्या हातात विश्वासाने हात दिलास त्या क्षणी तू माझी झालीस आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जे घडलं त्यात तुझा किंवा ऋषिकेशचा कोणाचाही दोष नव्हता. ती परिस्थिती तशी होती. लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत तू माझ्याशी निष्ठेने वागलीस, माझा संसार फुलवलास. जरी तुमच्याविषयी हे मला लग्नाच्या पहिल्या रात्री सांगितलं असतंस तरी मी तुला माझ्या अर्धांगिनी म्हणून स्वीकारलं असतं आणि लग्नाच्या काही काळ आधी कळलं असतं तर कदाचित मीच तुझ्या वडिलांना समजावून तुम्हाला एकत्र आणलं असतं. पण असो, जे घडून गेलं त्याबद्दल चर्चा करण्यात काही फायदा नाही. तर मी तुला सांगू इच्छितो, माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणतीही अडी नाही. त्यामुळे झालं गेलं विसरून जा आणि खुश राहा. आज खूप हलकं वाटतंय. माझी एक इच्छा आहे, सांगू का? ती त्याच्या मिठीत विसावत म्हणाली. हो बोल ना, तो म्हणाला. मला एकदा ऋषिकेशला भेटायचंय, पण जर तुमची परवानगी असेल तरच. ती दबकत म्हणाली. अरे हो, त्यात परवानगी कसली? आणि मला सुद्धा पाहायचंय त्याला, ज्याच्या समजावण्यामुळे माझी राणी मला भेटली. अगं पण तू तर म्हणालीस की आपल्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्याने गाव सोडला म्हणून. मग आता कुठे भेटेल तो आपल्याला? तो उत्साहाने म्हणाला. अहो काही दिवसापूर्वी वहिनीचा फोन आला होता, तो गावी परत आलाय म्हणून तिने सांगितलं. ठीक, तर मग उद्याच निघू, जा तयारी कर, तो म्हणाला. ती संध्याकाळ तशीच सरली. दुसऱ्या दिवशी दुपारी 12ला जेवण करून निघाले. 4 तासाचा प्रवास करून गावात पोहोचले तेव्हा संध्याकाळचे 4 वाजले होते. गाव बरंच बदललं होतं. नदीच्या वरचे बाजूने जाणाऱ्या पायवाटचे रूपांतर पक्क्या रस्त्यात झाले होते. नदीच्या काठावरची हिरवळ अजून तशीच अजूनही टिकून होती. प्रतापने बाजूला कार पार्क केल्याने ते दोघे उतरून खाली आले. तिथे बरीच झाडे बहरली होती. आता बसायला तिथे बाक होते. 4चा सुमार होता तरी तिथे जास्त कोणीच नव्हतं. मात्र त्या झाडाखाली एक माणूस बसला होता. बहुधा तो बासरी वाजत असावा. तिचे मंत्रमुग्ध सूर दूरवर पसरले होते. तिने क्षणार्धात त्याला ओळखलं. तो ऋषिकेश होता. दोघे तिथे पोचले. ते त्याच्या मागे पोचताच त्याने बासरी वादन थांबवलं. आली संजू, तुझीच वाट पाहत होतो, तो उठून मागे वळत म्हणाला. वृद्धस्थ त्याच्याही देहावर खुणा दाखवत होतं, पण त्याचं हसरमुख सारं लपत होतं. कसं रे, न बघताच ओळखतंस दरवेळी? ते ओघाने बोलून गेले, पण सोबत प्रताप आहे हे लक्षात येताच ती जरा मागे सरकली. ऋषी त्यांच्या जवळ आला तेव्हा तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर त्याने एक कटाक्ष टाकला. हे तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं. ऋषिकेश, हे प्रताप, माझे तिची जीभ बोलत नव्हती. ती फार अडखळत होती. तिच्या अवस्था प्रतापने ओळखली आणि तोच पुढाकार घेत म्हणाला. मी प्रताप, अंजलीचा नवरा. मला तुमचे आभार मानायचेत. त्या दिवशी जर तुम्ही तिला समजावलं नसतं तर कदाचित आज आमचा हा यशस्वी संसार झाला नसता. म्हणून थँक्यू. यावर तो फक्त हसला. तुम्ही बोला, मी आहेच, असं म्हणत प्रताप जायला वळला तेव्हा त्याच्या हातात एक पुस्तक देत तो म्हणाला. आमचं बोलणं होईपर्यंत हे वाचा, म्हणजे बोर व्हायचं नाही. प्रतापने हसत ते पुस्तक घेतलं आणि निघून गेला. दोघे बाकावर बसले. अगदी सगळं विसरून पुन्हा दोघे चिरतरुण झाले. ती पुन्हा त्याची राणी आणि तो पुन्हा तिचा राजा झाला होता. मी गप्पा मारल्या आणि तो बासरी वाजवू लागला. कितीतरी दिवसांनी तो तिची आवडती धून वाजवत होता.
इकडे प्रतापने ते पुस्तक उघडलं. त्यात कागद होता. तो उघडून पाहिला. ते पत्र होतं. ऋषिकेशने प्रतापसाठी ठेवलेलं. तो वाचू लागला. प्रताप, नमस्कार. मी ऋषिकेश. माझ्याबद्दल अंजूने तुम्हाला सगळं सांगितलंच असेल. कधी काळी आम्ही सोबत मांडलेली भातुकली सत्यात उतरण्याची स्वप्न पाहिली होती, पण ते काही होऊ शकलं नाही. पण तुम्ही माझ्या प्रेमाला सांभाळलं. तिला माझ्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रेम सुख दिलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अंजूसुद्धा समोरच्या व्यक्तीला प्राणापलीकडे जपते. तिनेही निष्ठेने तुमच्याशी संसार केला. या जन्मी काळजावर दगड ठेवून माझ्या राणीचा हात मी तुमच्या हाती दिला होता, पण पुढच्या जन्मी मात्र माझी अंजू फक्त माझी असेल. तोवर तिची काळजी घ्या. येतो. हे वाचून काहीतरी अनिष्ट घडेल असं वाटून प्रताप गाडीतून उतरून धावत त्यांच्याजवळ आला, पण तिथे तसं काहीच नव्हतं. त्याला पाहून अंजली बावरून ऋषिकेशपासून दूर झाली. अहो साहेब, थोडा वेळ सुद्धा विरह सहन होत नाही होय. जा जा, तुमच्या बायकोला घेऊन जा. आपल्या शेवटच्या भेटीची वेळ संपली. अंजू जा. प्रिये, दिल्या घरी तू सुखी राहा. ऋषी म्हणाला. ते दोघे भरल्या डोळ्यांनी वळले. तोच मागून त्याचा आवाज आला. पदराआड लपवलेलं मंगळसूत्र घालून जा. तुझा हा जन्म त्याच्या नावे आहे. तिने मागे वळून पाहिलं तेव्हा तो हसत बाकावर लवणला होता आणि तोंडातून फेस येत होता. ते त्याच्या दिशेने धावणार इतक्यात तो होती नव्हती ताकद एकटावून ओरडला. मागे फिर अंजू. आपल्या भेटीची वेळ संपली. प्रताप, घेऊन जा तिला. जा लवकर, निघा. आजवर त्याचा प्रत्येक शब्द पाळला होता तिने. हा तरी कसा मोडणार होती. ती मागे फिरली. जाता जाता तिच्या कानी शब्द पडले. योग्य वेळी हाकेला धावून आलास मित्रा. तुझे आभार. प्रतापने तिला गाडीत बसून पाणी दिलं आणि ती शांत झाली. तशी ही गाडी तिच्या माहेरच्या घराच्या दिशेने वळवली. वहिनी आणि दादा घरीच होते. त्यांचा लेक आणि सुनबाई शेतावर गेले होते आणि आई देवळात, तर दादासाहेब गावात फेरफटका मारायला गेले होते. जरा इकडच्या तिकडच्या गप्पा करत सगळे उसरीवर बसले होते. इतक्यात वाड्यावर काम करणारा गडी आला. दादा, ऋषी दादा गेले जी. हे ऐकून प्रताप आणि अंजलीच्या काळजात धस्स झालं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. त्याने तिला शांत राहण्याची खूण केली. अरे, केव्हा घडलं हे? कशानं गेला? दादाने त्याला विचारलं. कावा गेले ते काय माहीत नाही जी. तो चाप्यावरचा नाग डसला त्यासनी. झाडाखालच्या बाकावर निपचित पडले होते. एवढं सांगून तो आपल्या मार्गाने गेला. अगं, ऐकलंस का? मी जाऊन येतो. अंजू, बस तू, आलोच मी, असं म्हणत तिचा भाऊ त्याच्या मागोमाग गेला. रोज त्यांच्या बासरीवर डोलणारा नाग नेमका आज त्यांना कसा काय डसला काही कळेना. शेवटी सापाची जात ती. वहिनी आज जाता जाता म्हणाली आणि तिला ऋषीचे शेवटचे शब्द आठवले. योग्य वेळी हाकेला धावून आलास मित्रा. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.